टायटॅनिकला बुडवणारा हिमनग सर्वात पहिले कोणी पाहिला? 1912 साली टायटॅनिक जहाज एका आईसबर्गला धडकले आणि महासागरात बुडाले. या हिमनगाला सर्वात पहिले ज्याने बघितले त्या माणसाचे नाव होते फ्रेडरिक फ्लीट. जहाजाच्या क्रोज नेस्ट या भागात हा पहारा देत होता. रात्री 10 ते 12 अशी याची ड्युटी होती. सर्वत्र काळोख होता आणि प्रचंड थंडीही होती, त्यामुळे याच्या डोळ्यातून सारखे पाणी येत होते. जहाजावर बायनॉक्युलर्स सुद्धा दिले गेले नव्हते, त्यामुळे समोरचे दिसणे अवघड होत होते. याची शिफ्ट संपायच्या 21 मिनिटे आधी म्हणजे रात्री 11:39 पहिल्यांदी हिमनग दिसला. तेव्हा याने 3दा जोरात ही घंटा वाजवली आणि आईसबर्ग राईट अहेड असा संदेश दिला. पण खूप उशीर झाला होता. अगदी 1 मिनिटातच टायटॅनिक जहाज हिमनगाला आदळले. हा फ्रेडरिक फ्लीट टायटॅनिक दुर्घटनेत वाचला आणि 1965 सालापर्यंत म्हणजे पुढे 53 वर्ष जगला.